लागेल आणि त्यानंतर आपल्याला सेवा चालू करावी लागेल। आता बघा आपण घरामध्ये आहेत, घरामध्ये बरेच सारे व्यक्ती आपण घरामध्ये राहतो। तर घरामध्ये जर का तुम्ही आहेत, तुम्ही तुमच्या पतीला आणि तुमच्या मुलाला एकसारखा सन्मान देणार का? नाही ना। जो सन्मान पतीला देणार तो सन्मान तुमच्या मुलाला नाही देणार, तो सन्मान तुमच्या सासऱ्यांना नाही देणार। काय आहे, भेद आहे की नाही? का? कारण की कोण काय आहे, कोणाची स्थिती काय आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला पण हे संसारामध्ये आलोय तर आपल्याला समजावं लागेल की कोण काय आहे, कोणाला सन्मान कसा दिला पाहिजे। देवी देवता कोण आहे, त्यांना कोणता सन्मान दिला पाहिजे, भगवान कोण आहे, भगवंताला कसा सन्मान दिला पाहिजे। तर ह्या गोष्टी आपल्याला अशा शास्त्रांमधून आपल्याला समजतील। आधी याच्यासाठी सांगतात की हे कर्माचं जे कर्म आहेत, आपण सगळ्यांना तो एक श्लोक माहिती असतो, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः माप्ते संगस्त्व कर्मणी। काय सांगतो आपण? आपल्याला काय त्याचा अर्थ काय माहित आहे की सगळ्यांना कर्म करण्याचा अधिकार आहे, फक्त तुम्ही कर्म करत राहा। आणि आपण काय सांगतो, फळाची चिंता करू नका। पण भगवंत असं नाही म्हणत आहेत। भगवंत काय सांगत आहेत, कर्मण्यवाधिकारस्ते, तुम्हाला कर्म करण्याचा काय दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे। आपल्याला भगवंताने काय दिलेला आहे, कोणता अधिकार दिलेला आहे? कर्म करण्याचा अधिकार दिलेला आहे, कर्मण्यवाधिकारस्ते। आणि पुढे काय सांगतायत, मा फलेषु कदाचन, पण फळावरती तुमचा अधिकार नाही आहे। बघा, कर्म करण्यासाठी भगवंताने सांगितले, पण तो येणारा जो फळ आहे त्यावरती आपला अधिकार नाही आहे। तर म्हणून आपल्याला जे शास्त्रानुसार जे विहित कर्म दिलेले आहेत ते करायचे आहेत। आणि फळ कोण देणार आहे, असं नाही की फळ भेटणार नाही। जर का तुम्ही कोणते पण कर्म करताय तर काय आहे, त्याची काय बनते, कोणते पण ऍक्शन करता तर त्याची काय बनते, रिॲक्शन बनते, है की नाही? कोणी काही पण करा, जर का तुम्ही कोणाला असे थप्पड मारले तर पुढून पण काय येईल, थप्पड येईल, रिॲक्शन भेटेल की नाही? तसं कोणती पण ऍक्टिव्हिटी केली तर त्याची काय भेटते, आपल्याला रिॲक्शन भेटते। तुम्ही कोणाला बोलले तर कसे बोलले त्याच्यावरती समोरच्याची काय भेटेल, रिॲक्शन भेटेल। तर तसे कर्म आहे, तुम्ही जसे कर्म केले तर त्याची काय भेटेल, तुम्हाला रिॲक्शन भेटेल। जर का चांगले कर्म केले तर कोणती काय भेटेल, तुम्हाला चांगली रिॲक्शन भेटेल। जर का तुमचे कर्म वाईट आहेत तर काय मिळणार, तुम्हाला वाईट रिॲक्शन भेटेल। जर का आपण पाप कर्म केलेले आहेत तर काय भेटेल, फळ वाईट भेटेल, पाप भेटेल। आणि जर का आपण पुण्य केलेले आहे तर फळ काय भेटेल, चांगले मिळेल। तर याच्यासाठी हे कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे, हे आपण समजायला पाहिजे। आणि जर का ह्या गोष्टी समजले नाही आणि असं जीवन जगत राहिलो तर अशा जगण्याला काही अर्थ नाही आहे। कारण की हे कर्म कोणी कशातून आलेले आहेत, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि। हे कर्म वेदांतून येतात, की वेद आपल्याला शिकवतात की कोणते कर्म आपण केले पाहिजे। आणि वेद कोणी बनवले, वेद कोणापासून आलेले आहेत, वेद भगवंतापासून आलेले आहेत। कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्मा अक्षर समुद्भवम, की हे वेद भगवान सांगतात की हे वेदांना कोणी तयार केलेले आहेत, हे भगवंताच्या श्वासातून वेद प्रकट झालेले आहेत। आणि त्याच्यामध्ये कर्म ही हे कर्माचे व्याख्या दिलेली आहेत की आपण कोणते कर्म केले पाहिजेत। कारण की काय आहे की कर्म केल्याविना आपण राहू शकत नाही। शरीर यात्रापि न प्रसिद्धेत कर्मणः, की आपण शरीर चालवण्यासाठी काही ना काहीतरी कर्म तर आपल्याला काय करावे लागतील, करावेच लागतील। तर कोणते कर्म करावे लागतील तर हे आपल्याला बघायचे आहे।
की असे कर्म मी केले पाहिजे की ते कर्माचं मला बंधन लागला नाही पाहिजे. तर असे कर्म, तर कसे कर्म व्हायला पाहिजे की जर का ते कर्म आपण भगवंताशी जॉईंट करून दिले तर ते कर्माचं काय नाही होणार, आपल्याला बंधन नाही येणार, त्याची रिॲक्शन येणार नाही. आपण उदाहरण बघू. जर का आपण जेवण करतो हे पण काय झालं, कर्म झालं की नाही. जेवण करतो हे पण कर्म झालं. पण आपण काय केलं, यज्ञ शिष्टाशिना संतो मुच्यंते सर्व किलबिषे भुंजते ते भगम पापा ए पचनते आत्म कारणात. की काय सांगताहेत, जर का तुम्ही ते भगवंतांना अर्पण नाही करत आहेत आणि बिना अर्पण केल्याचं तुम्ही खात आहेत, तर काय होईल, ते ए पचनते आत्मकारणात. तर तुम्ही फक्त ते स्वतः खात आहे, तर ते काय आहे, ते पाप आहे. भुंजते ते त्वगम पापा काय आहे, तो पाप आहे. तर आणि तो पाप जर का तुम्ही खाल्ला तर काय भेटेल, तशी रिॲक्शन भेटेल. तर म्हणून सांगताहेत, यत करोशी यजस्नाशी यज्जो होशी ददासी यत तपस्याशु कोणते तत् कुरुष्व मदर्पणम. काय भगवद्गीतामध्ये भगवान सांगतात की तुम्ही जे पण करता, जे पण खाता आहेत, जे पण पिता आहेत, जे पण ऍक्टिव्हिटी करताहेत, पण काय करा, ते सगळ्यात पहिले काय करा, तत्कुरुष्व मदर्पणम. सगळ्यात पहिले काय करा, मला अर्पण करा. अर्पण करायचं याचा अर्थ असा नाही की भगवंत आपल्यावरती डिपेंड आहेत. भगवंतांना आपली आवश्यकता नाही आहे, पण आवश्यकता कोणाला आहे, आपल्याला भगवंताची आवश्यकता आहे. भगवंतांना आपली आवश्यकता नाही आहे. भगवंत आपल्या बिना पण सुखी आहेत, पण आपण भगवंता बिना सुखी नाहीत, दुखी आहेत. तर याच्यासाठी आपल्याला भगवंतांना सोडून चालणार नाही. आणि म्हणून या शास्त्रांच्या माध्यमातून भगवंत आपल्याला शिकवत आहेत की बघा, तुम्ही माझ्याशी तुमचा संबंध नाही आहे म्हणून तुम्ही दुखी आहेत, आणि तो संबंध कसा स्थापित करायचा आहे, त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कशा माझ्यासोबत कनेक्ट होतील, याचा विधी श्रीमद भगवद्गीतामध्ये भगवंतांनी दिलेला आहे. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की सगळ्या गोष्टी काय करा, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नका करू. सगळ्यात पहिले त्या गोष्टी काय करा, मला अर्पण करा, आणि नंतर तुम्ही त्याचा भोग करा. तर त्याचा आपल्याला फळ नाही भेटणार. जसं की आपण खातो आणि तो जर का भगवंतांना अर्पण नाही केला, तर तो जर का भले तुम्ही सात्विक खात आहेत, पण तरी त्याचा तुम्हाला फळ बनेल का बनेल, कारण की जो अन्न उत्पन्न होत आहे, तर अन्न उत्पन्न होण्यासाठी बी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, जीव आहेत, जीवांची हत्या होते. तुम्ही स्वयंपाक बनवता, तर भले तुम्ही मांस मच्छी मटण नाही बनवत, पण जरी तुम्ही जे स्वयंपाक करता त्याच्यामध्ये बरेच सारे सूक्ष्म जीव काय होतात, मरतात की नाही, सूक्ष्मजीव मरतात, आणि त्याचा पण आपल्याला फळ भेटतो, कारण की तो पण जीव आहे. तर जेव्हा आपण ती गोष्ट भगवंतांना अर्पण करतो, तेव्हा भगवान काय सांगतं की त्याच्यातून जे पाप आहे, ज्या वाईट गोष्टी आहेत, तो तुम्ही मला अर्पण केल्यानंतर मी ते काय करतो, नष्ट करून टाकतो, आणि तो काय होतो, प्रसाद बनतो. काय बनतो, प्रसाद. प्रसाद आणि एक घराचं जेवण, आपण याची तुलना नाही करू शकत. तुम्ही घरामध्ये 56 भोग बनवा आणि प्रसादमध्ये तुम्ही खिचडी खा, तरी त्या दोघांचा तुलना नाही आहे. कारण की जो हा प्रसाद आहे, तो प्रसाद कोणी बनवलेला आहे, तो कोणी एऱ्या नथू केऱ्याने नाही बनवलेला. तो प्रसाद कोण बनवतो, गीतामध्ये भगवान काय सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही मला काही पण अर्पण करू शकता, पत्र पुष्प फल पाणी, तोयम पाणी, पण कोण अर्पण काय कोणती भावना पाहिजे, योमे भक्त्या प्रयच्छति. मध्ये भाव काय पाहिजे, भक्तीचा भाव पाहिजे. आणि भक्तीचा भाव कोणामध्ये राहतो, भक्तामध्ये राहतो. अभक्तामध्ये भक्तीचा भाव राहील का, नाही राहील. तर जो एक भक्त आहे, तो जेव्हा भगवंताला प्रेमाने भोग लावतो, तेव्हा भगवान काय सांगतात की मी ग्रहण करतो, आणि ते ग्रहण करतात. तर
त्याला प्रसाद सांगतात. असं नाही आहे की पत्नीने नाही माझा पती कसा संतुष्ट होईल या उद्देशाने स्वयंपाक केलेला आहे, अशा उद्देशाने स्वयंपाक केला तर तो प्रसाद नाही आहे. काय आहे तो काय आहे? पाप आहे. ए पचन्त्या आत्मकारणात. ते कोणाच्या संतुष्टीसाठी तुम्ही केला? स्वतःच्या संतुष्टीसाठी बनवला तर त्याचा काय लागेल? आपल्याला रिॲक्शन लागेल. तर म्हणून शास्त्र सांगताय की काय करा, तुम्ही नैवेद्य दाखवा. जेवायच्या पहिले काय करा, तुम्ही नैवेद्य दाखवा. पण नैवेद्य दाखवण्यामध्ये पण असं नाही आहे की तुम्ही काही पण नैवेद्य दाखवा. गीतामध्ये काय सांगतात? पत्रम पुष्पम फलम तोयम. असं नाही की अंडनम चिकनम मासम असं काय श्लोक आहे गीतामध्ये? नाही आहे. मग ते का आपण भोग लावू शकतो का? ते तुळशी पत्र ठेवून नाही लावू शकत. पण तुम्ही ओडिसा बिडिसामध्ये जा, तिकडे काय करतात? गंगाफळ. कोणी गंगाफळ खाल्लेलं आहे का? खाल्लेलं आहे. पण तिकडचा गंगाफळ वेगळा आहे. नदीचा गंगाफळ, गंगा नदी आणि गंगे नदीचा फळ काय आहे? मासे. आणि ते माशांवरती तुळशी पत्र लावून भगवंतांना भोग लावतात. काय आहे? हा गंगाफळ आहे, गंगेचा फळ. बघा अशा गोष्टी चालत आहेत. तर भगवंतांनी शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. काय मला आवडतं, जर का आपल्या घरामध्ये कोणी गेस्ट आला आणि जर का त्याला कारल्याची भाजी आवडत नाही आणि तुम्हाला आवडते आणि तुम्ही सांगितलं मी फार चविष्ट कारल्याची भाजी बनवलेली आहे तुमच्या संतुष्टीसाठी, तो खुश होईल का? ते तुम्हाला आवडत आहे पण त्यांना आवडत नाही. जर का तुम्हाला त्यांना संतुष्ट करायचं आहे तर त्यांची संतुष्टी कशामध्ये आहे हे गोष्ट समजा. जर का भगवंतांना सुखी करायचं आहे तर आपल्याला समजावं लागेल की भगवंताचा सुख कशामध्ये आहे. तर सुखी सुखित्वम. भगवान सुखी झाले तर ऑटोमॅटिक आपण सुखी होतो. आणि जर का आपण भगवंतांना दुखी करतोय तो आपण पण काय होतो? मग ऑटोमॅटिक दुखी होतो. तर याच्यासाठी सांगतात की सगळे आपले हॅबिट्स चेंज करा. जर का सवयी वाईट आहेत तर त्या सवयी बदला. तर याच्यासाठी ही गीता आपल्याला प्रेरणा देते की मनुष्य जीवन दुर्लभ आहे. काय सांगतो शास्त्र? कोमार आजरत प्राज्ञो धर्मान भागवताम नेह दुर्लभम मानुषम जन्म. मनुष्य जीवन काय आहे? दुर्लभ आहे. आणि हा मनुष्य जीवन दुर्लभ आहे तर म्हणून याच्या काय पण खाण्यापिण्यामध्ये व्यर्थ नका घालू. तर थोडं स्वतःला समजा, कर्म समजा. तुम्ही काय पण खाणार तर तसे कर्माचे फळ भोगावं लागतील. तर म्हणून आता तरी जे झालं ते झालं, पण आता तरी आपण थोडं समजायला पाहिजे की नाही आता इथून पुढं मला माझं जीवन सुधारायचं आहे. आता तरी मी चांगल्या मार्गावरती मला जायचं आहे. तर असा काहीतरी आपण संकल्प केला पाहिजे आणि त्यानुसार आपण आता प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा पुढे जाऊन आपलं पुढे जीवन सुधारणार आहे. आणि जर का असाच कालचा दिवस होता तसंच आजचा आहे आणि तसंच उद्याचा राहील तर अशा जगण्याला अर्थ नाही आहे. आणि असे जीवन जगत गेलं तर मग असंच आपल्याला फळ भेटेल. हा जो श्लोक होता त्याच्या पहिलेचा श्लोक काय आहे? किम कर्मयते कवयोप्यत्र मोहितः. की कर्म काय आहे अकर्म काय आहे तर हे समजण्यासाठी एक कवी म्हणजे बुद्धिमान लोक, ते बुद्धिमान लोक पण मोहित होऊन जातात. त्यांना समजत नाही की काय केलं पाहिजे. तर आपण पण मोहित होऊ शकतो की काय केलं पाहिजे. तर याच्यासाठी सत्संग असतो. सत्संगामध्ये काय सांगतात की तुम्हाला रियालिटी सांगतात की संसार काय आहे, संसार कोणी बनवला, संसारचे नियम काय आहेत आणि ह्या नियमांमध्ये आपण फसले कसे जातो. तर ह्या गोष्टी सत्संगामध्ये चर्चा केल्या जातात. तर म्हणून सत्संग आपण केला पाहिजे. सत्संगातून या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि त्या जीवनामध्ये उतरवल्या पाहिजेत. आहे की नाही? नुसतं एक कानाने ऐकून घेतलं आणि दुसऱ्याने सोडून दिलं. इस्कॉन से आया आणि इस्कॉन से गया, तर काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? नाही. भले इस्कॉन
एकदम शुद्ध भक्तीचा प्रचार करते. आपल्या जीवन भरपूर सारे लोकांचं जीवन परिवर्तन केलेलं आहे, आपलं पण होईल. पण काय जर का आपण ते कानात मनामध्ये उतरवलं नाही तर त्याचा काही अर्थ नाही आहे. पालत्या घड्यावर पाणी. जर का आपण पहिलेच काहीतरी विचार करून आलेलो आहे, नाही जे पण महाराज बोलतील ते काय ऐकायचं नाही, मी माझा रस्ता बनवलेला आहे, तर हे जर का काय मनामध्ये आपण पहिलेच आपला घडा भरून आलेलो आहे, तर त्या घड्यामध्ये आम्ही आता पाणी भरत गेलो तर भरणार आहे का? नाही. घडा तुमचा काय करावा लागेल? रिकामा करावा लागेल, खाली करावा लागेल, तेव्हा आम्ही तुमच्या घड्यामध्ये पाणी भरणार. तर म्हणून सांगतायत जर का आपण सत्संग मध्ये येतोय तर साधूला काय द्यायचं? साधूला काहीच नाही पाहिजे, फक्त तुमचे कान द्यायचे आहेत. काय द्यायचे? कान. तुम्ही साधूंना कान दिलं तर कानाद्वारे बघा शास्त्रांमध्ये सांगितलं आपण भगवंतांना डोळ्यांनी नाही पाहू शकत, भगवंतांना आपण डोळ्याने बघू शकत. भगवंताचं दर्शन कशाने होतं? कानाद्वारे होतं. जेव्हा कथा तुम्ही ऐकतात आणि तेव्हा आपली दृष्टी खुलते आणि तेव्हा आपण भगवंतांना बघू शकतो, या संसाराला बघू शकतो. असं तर आपल्याला वाटतं की काय संसार किती छान आहे, पण जेव्हा आपण हे ग्रंथ वाचणार की हे संसार किती जटिल आहे, आपण इथे किती फसलेलो आहेत. आपल्याला सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या रस्सीने आपण या दोऱ्याने आपण बांधलेले आहेत. पण वाटतं का आपल्याला बांधलेलं? आपण नाही वाटत. पण आपण या 3 गुणांमध्येच फसलेलो आहेत. सत्वगुण मध्ये फसलोय, कोणी रजोगुण मध्ये आहे, कोणी तमोगुण मध्ये आहे. आणि हे 3 गुणामध्ये हे 3 प्रकारचे सुख पण असतात. सत्वगुण मध्ये सुख असतो, रजोगुण मध्ये सुख असतो, तमोगुण मध्ये सुख असतो. तर आपण सगळे काय येतो? सुख प्राप्ती करण्यासाठी येतो, आहे की नाही? सुख. पण आपल्याला कोणतं सुख पाहिजे? आपल्याला परमनंट सुख पाहिजे की टेम्पररी? परमनंट पाहिजे की नाही? शाश्वत सुख पाहिजे. कोणता सुख? शाश्वत सुख. तर ही गोष्ट आपण शास्त्रातून बघितली. शाश्वत सुख कसं प्राप्त करायचं? शाश्वत तर 3 प्रकारचे सुख पण आहेत. तर एक काय आहे? एक राजसिक सुख आहे, एक तामसिक आहे आणि एक सात्विक आहे. तर तुम्ही बघा मुलांना कधी सुट्टी मिळते तेव्हा ते काही असतात दिवसभर झोपतात. काय करतात? सुट्टी आली म्हणजे काय करतात ते? तर झोपण्यामध्ये पण काय आहे? सुख आहे की नाही? सुख. तर ज्यांना झोपण्यामध्ये सुख येतो, ज्यांना आळशीपणा राहण्यामध्ये सुख येतो, तर असे व्यक्ती तामसिक आहेत आणि त्यांना तो सुख तामसिक सुख आहे. हा तामसिक सुख झाला. दुसरा सुख कोणता आहे? राजसिक आहे. दुसरा कोणता? राजसिक. राजसिक सुख काय आहे? की जो सुख जेव्हा आपण भोगतो तेव्हा सुख मिळतो, पण ते सुख भोगल्यानंतर आपल्याला दुःख भेटतो. तर त्याला काय सांगतात? राजसिक सुख सांगतात. जसं की आपण बघतो, एक उदाहरण बघू आपण. गुलाबजाम आहेत. जर का गुलाबजाम तुम्ही जेव्हा खातात, जेव्हा गुलाबजाम आणि जिभेचा स्पर्श होतो, गुलाबजाम काय आहे? विषय आहे आणि जीभ काय आहे? इंद्रिय आहे. जेव्हा इंद्रियाचा विषयासोबत संसर्ग होतो तेव्हा त्याच्यातून काय उत्पन्न होतो? सुख येतो की नाही? ते खाणं म्हणजे काय? सुख आहे ना, तो खाण्याचा सुख. जेव्हा आपण तो खातो सुख मिळतो. पण जसे तुम्ही 1 खाल्ला, 2 खाल्ला, 3 खाल्ला, असे खात गेले तर काय येतो? थोड्याच वेळामध्ये काय उत्पन्न होईल? दुःख येईल. आता कोणी गुलाबजाम दिला तर सहन होणार तर काय आला? त्या वेळेपुरता तो सुख आहे, नंतर काय होतो? उत्पन्न दुःख होतो. तर हा राजसिक सुख झाला. तसं आपण एक अजून दुसरा उदाहरण आहे की आपण बघतो की समाजामध्ये आजकाल सगळे लोक कशाने प्रेरित आहेत? भौतिक सुख, आहे की नाही? आपण बघतो समाज, टीव्ही आहे, मोबाईल आहे, पुरा संसार आहे, सोशल मीडिया आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी राजसिक सुखाचा प्रचार आहे. राजसिक सुख काय आहे? स्त्री आणि पुरुषच्या आकर्षणातून जो सुख उत्पन्न होतो
त्याला काय सांगतात? राजसिक राजसिक सुख आहे की नाही? तर हा असा सुख आहे की जेव्हा आपण इंद्रिय आणि ते विषय यांचा संयोग होतो तेव्हा सुरुवातीला अमृत सारखा लागतो, पण अंत काय असतो? विषासारखा असतो. अंत काय असतो? विषासारखा. तर त्या सुखाला काय सांगतात? राजसिक सुख सांगतात. यदग्रे अमृतोपमं परिणामे विषमेव यत् सुखम राजसम स्मृतम. भगवद्गीतामध्ये श्लोक आहे की सुरुवातीला अमृतासारखा आहे आणि परिणाम काय येणार? विषासारखा. तर आपण बघा की जेव्हा आपण कोणी विवाहित होतात तेव्हा जर का विवाहाच्या पहिले जेव्हा पती पत्नी दोघांना पण काय असं वाटतो की आम्ही फार सुखी होऊन जाणार विवाहित झाल्यानंतर, आमचे सारखे सुखी त्रिलोकामध्ये कोणी नसणार, असे आपण स्वप्न रंगवतो. केव्हा? जेव्हा विवाह होत नाही त्याच्या पहिले. पण नंतर विवाह झाला तर थोड्याच दिवसामध्ये असं दृष्टीगोचर होतं की ते पती इकडे दुसरीकडे राहतो, पत्नी दुसरीकडे राहते, एकमेकांशी कधी भेटताना दिसत पण नाही. हे काय झालं? पहिले तर आपण बघत होतो की नाही काय होणार की असं सुख मिळणार आम्हाला की तो सुख कधी नष्ट होणार नाही, आणि रियालिटी काय बघतो आपण? त्याची विपरीत. एकमेकांशी बोलत पण नाही. पहिले फोनवरती एवढं बोलून घेतात की जेव्हा विवाह होतो त्यानंतर एकमेकांशी बोलत पण नाही. का? कारण की जो इंद्रिय विषय आहे तर तो जेव्हा सुरुवातीला जेवढा सुख देत होता तेवढा नंतर सुख देत नाही. आणि म्हणून सांगतात की जो आहार, निद्रा, मैथून हे सुख आहेत ना, हे सुख राजसिक सुख आहेत. हे सुख सुरुवातीला अमृतासारखे लागतात, पण त्याचा अंत काय असतो? विषासमान असतो. आणि एक बुद्धिमान व्यक्ती मग काय करतो? अशा सुखामध्ये रमत नाही. यही संस्पर्शजा भोगा दुःख योनेव येवते आद्यंतवंत कोणते नतेषु रमते बुधा. नतेषु तो रमत नाही. कोण? बुद्धा म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. की जो व्यक्ती जाणतो की हे राजसिक सुख वास्तविक सुख नाही आहे. आणि म्हणून आपल्याला विचार केला पाहिजे की मला सुख पाहिजे, पण मला कोणता सुख पाहिजे? तामसिक सुख पाहिजे, सोन्यामध्ये सुख पाहिजे, राजसिक सुख पाहिजे, मैथून अशा जीवनमध्ये सुख पाहिजे, की हा राजसिक सुख आहे, सुरुवातीला अमृत आहे पण अंत विषमध्ये होईल. आणि एक तिसऱ्या प्रकारचा सुख आहे, त्याला काय सांगतात? सात्विक सुख. सात्विक सुख असं आहे की सुरुवातीला काय लागेल? विषासारखा लागेल, पण अंत काय आहे? अमृतासारखा आहे. बघा, सत्संग आहे. आता सत्संग तुम्ही सत्संगला आले, पण सुरुवातीला काय लागतं? बोरिंग वाटतो. प्रवचन काय लागतो? सगळ्यात बोरिंग काय वाटतो आपल्याला? प्रवचन वाटतो. असं वाटतं की हे महाराज एवढे आधा 1-1 तास का बोलतात, आहे की नाही? पण हे आपल्याला माहित नाही. आपल्याला काय वाटतं? विष वाटतो, हे लवकर संपलं पाहिजे. पण हा जर का तुम्ही ऐकत गेले तर थोड्याच दिवसामध्ये तुमची रुची होईल ऐकण्यामध्ये. तुम्ही आता आपण बघतो की काय असतात आम्ही बघतो की लेक्चर संपल्यानंतर येतात सत्संगमध्ये प्रसादसाठी. त्यांना लेक्चर काय वाटतो? बोरिंग वाटतो. त्यांना असं वाटतं की हे विष आहे, विष ऐकायला जायचं नाही. पण जेव्हा जे सत्संगमध्ये येतात, जेव्हा कथा ऐकतात, जेव्हा त्यांना रुची निर्माण होते की नाही हे किती महत्त्वाचं नॉलेज आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर किती मोठा फायदा होणार आहे, आपलं जन्माचा उद्धार होणार आहे. तर जेव्हा अशी भावना आपण तयार करतो आणि नंतर ॲटोमॅटिक तुम्ही पहिले येणार. आता काय होत आहे, आम्ही आल्यानंतर पण अर्धा तास तुम्ही लेट येतात, पण पुढे काय होईल, तुम्ही अर्धा तास पहिले येणार आणि फोन करणार की महाराज कुठपर्यंत आले, पोहोचले की नाही पोहोचले. हे केव्हा होईल?
हे आता आपल्याला हे विष वाटतो, कारण की हा सात्विक सुख आहे, सुरुवातीला विष वाटेल. पण जर का तुम्ही येत गेले तर हाच विष कशामध्ये परिवर्तित होऊन जाईल? अमृतामध्ये परिवर्तित होईल. तो हाच सत्संग तुम्हाला अमृत सारखा वाटेल. आता वाटत असेल की काय इथे इस्कॉन येऊन गेलं, आता आम्ही जेव्हा थोड्या दिवसामध्ये येणार तर तेव्हा तुम्ही सगळे सुरुवातीला बोलणार की कुठे 5 वाजता उठून कुठे आरती करून राहिले, बाजा वाजवून राहिले, हे काय टाइम आहे का 5 वाजता, आहे ना? तेव्हा सगळे व्यक्ती तुम्ही बोलणार. पण नंतर जेव्हा हाच कीर्तन, हाच भगवंताची कथा जेव्हा आपल्या कानामध्ये जाईल, जेव्हा आपला मन शुद्ध होईल, आणि जेव्हा मन शुद्ध होईल तेव्हा आपले वचन बदलतील, तेव्हा आपला माइंड बदलेल. तेव्हा जेव्हा तुम्ही जे पहिले विचार करत होते त्यावरती किळीस येईल की नाही, मी पहिले काय विचार करत होतो यांच्याविषयी. तर काय आहे की हा एक प्रकारचा सुख आहे की जो सुख आपल्याला आता विष वाटतोय की हाच विष पुढे अमृतमध्ये परिवर्तित होणार आहे. आणि हा सात्विक सुख आहे. आपण बघितले 3 प्रकारचे सुख आहे. तर आपण आता काय बघणार की 3 प्रकारच्या सुख प्राप्तीमध्ये जे लोक राहतात तर 3 प्रकारचे त्यांना गती पण भेटते. 3 प्रकारची गती भेटते. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते, की जे लोक राजसिक सुखामध्ये मग्न आहेत, जे लोक स्त्री पुरुष याच्यामध्ये आसक्त आहेत आणि या सुखामध्ये दिवसेंदिवस लिप्त आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ते दुसरं काही विचार नाही करत, तर असे लोक काय करतात? कर्मसंगीषु जायते. अशा लोकांची पुढची गती काय होते? ते असेच पृथ्वी तलावावर जन्म घेतात कुठेतरी. आणि जे लोक तामसिक आहेत तर तामसिक लोक कुठे जातात? तामसिक लोक वैकुंठला नाही जात. तामसिक लोक कुठे जातात? तथा प्रलीन तामसे मूढ योनिषु जायते, की तामसिक लोक नरक मध्ये जातात. तर बघा, जे तमोगुणी सुख मध्ये लिप्त आहे ते नरकात जातात, जे रजोगुणी सुख मध्ये लिप्त आहे ते परत इथे कुत्रे मांजरे म्हणून येणार किंवा एक मनुष्य म्हणून जन्म घेऊ शकता, पण इथेच राहणार, वैकुंठला नाही जाणार. पण जे सात्विक सुख, आता आपण सगळे कोणत्या सुख प्राप्त करण्यासाठी इथे उपस्थित आहेत? सात्विक सुख. आणि हे सुख मिळाल्यानंतर आपली स्थिती काय होणार आहे? पुढे जाऊन आपण कुठे जाणार? यत गत्वा न निवर्तन्ते तद धाम परम मम. भगवद्गीतामध्ये श्लोक आहे की तुम्ही अशा ठिकाणी येणार की तिथून परत इथे यावं लागणार नाही. न तद भासते सूर्यो न शशांक न पावका यत गत्वा न निवर्तन्ते तद धाम परम मम. की गीतामध्ये भगवान सांगते की असा माझा एक धाम आहे, वैकुंठ लोक आहे, की तिथं हे भौतिक चंद्र सूर्य नाही आहेत, तिथं माझ्या अंगज्योतीने तो ग्रह प्रकाशित आहे. आणि तिथे जे पण येतात त्यांना जन्म मृत्यू बुढापा रोग नाही आहे. तिथे टाइमच नाही आहे. तर कोणी मरणार आहे का? नाही मरणार ना. जर आता इथे काय आहे? इथे टाइम आहे, आणि म्हणून टाइम आहे म्हणून आपण काय होतो? आपला दिवस रात्र होते आणि आपला आयु क्षीण होतो. तिथं टाइमच नाही आहे तर आपण मरणार? आपण नाही मरत. तिथं शाश्वत जीवन आहे. तर म्हणून आपण बघतो की आपला परिवार आहे, आपण सगळे आहेत, तर आपण आपला संपूर्ण परिवार वैकुंठला गेला पाहिजे आणि तिथे आपण सगळे सोबत राहिले पाहिजे. तिथे आपण आता कोणी पत्नी आहे, मुलं आहेत, पती आहे, तर हाच पूर्ण परिवार. असं नाही वाटत की आपण सगळे वैकुंठला गेलो पाहिजे. इथे काय आहे? इथे प्रत्येकाच्या विकेट गिरतील, आता हळूहळू पडतील. कोणी वडीलधारे झाले तर थोड्या दिवसामध्ये ते चालले जातील, आई वडील चालले जातील, मुलगा चालला जाईल, ते मुलांचे मुलं येतील, ते पण चालले जातील. तर इथे काय आहे? हे दुःख आहेत. आपली इच्छा आहे की माझे आई वडील सगळे संबंधी सगळे माझ्या सोबतच पाहिजे, पण हे इथं शक्य आहे का? हे नाही शक्य. पण शक्य कुठे आहे? शक्य वैकुंठला शक्य आहे. तर आपण सगळं जर का पूर्ण परिवाराने भक्ती केली, पतीने पण भक्ती केली, पत्नीने पण केली, मुलांनी पण केली, तर आपण भगवंतांना प्रार्थना केली की हे भगवान
हा आमचा पूर्ण परिवार इथून कुठे गेला पाहिजे? वैकुंठला गेला पाहिजे आणि तिथे पण आम्ही सोबतच राहिले पाहिजे. हा माझा मुलगा असं नाही की वैकुंठला आपण आपलं अस्तित्व मिटून जातो, आपण भगवंताच्या शरीरामध्ये लीन होतो, अशी गोष्ट नाही आहे. तिथे भगवंतासोबत आपला पण परिवार असतो, पण आपल्या सगळ्यांचा उद्देश आपली भगवंताची सेवा असते. वैकुंठमध्ये पण पती आहे, पत्नी आहे, त्यांचे पण मुलं आहे, तिथे पण संसार आहे, पण ते संसाराचा उद्देश स्वतःची इंद्रिय तुष्टी नाही आहे, ते संसाराचा उद्देश भगवंताची संतुष्टी आहे. आणि आपण इथून गेल्यानंतर जर का इथे प्रयत्न केले, वैकुंठ प्राप्ती झाली आपली, तर तिथे आपण शाश्वत जीवन जगणार. आणि म्हणून या ग्रंथांमध्ये सांगतायत की तुम्ही इथे नका राहू, हे तर जेल आहे. काय आहे? जेल आहे. जेलमध्ये आपण राहायला नाही जात, जेलमध्ये निघायला जातो. तर ह्या जेलमधून निघायचं आहे, ह्या दोंडाच्या रूपी जेलमधून निघायचं आहे आणि वास्तविक वैकुंठ जो आपला घर आहे तिथे आपल्याला जायचं आहे. तर याच्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. असं नाही आहे की तुम्ही सत्संगमध्ये येत गेले आणि तसं जीवन ठेवत गेले तर तुम्ही वैकुंठला चालले जाणार, अशी गोष्ट नाही आहे. तर याच्यासाठी काय व्हावं लागेल? आपला जीवन परिवर्तन करावं लागेल. जसजशा गोष्टी समजतील तर तशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये अप्लाय कराव्या लागतील, उतरवाव्या लागतील, आपलं जीवन बदलावावं लागेल. जर का काही वाईट आपल्याकडनं होत आहे तर ते थांबवावं लागेल. आणि असं करत करत आपला जेव्हा मन शुद्ध होईल तेव्हाच आपल्याला तिथे प्रवेश दिला जाईल. तिथं पापी व्यक्ती नाही जात, पूर्ण शुद्ध व्यक्ती जातो. आणि म्हणून सगळ्या पापातून आपल्याला मुक्त व्हावं लागेल. येषाम अंतगतम पापम, गीतामध्ये भगवान सांगतायत की आपले पाप काय झाले पाहिजे? अंत झाले पाहिजे. अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मानाम. आणि आपण फक्त केवळ भगवंतासाठीच कार्य केले पाहिजे, पुण्यच केले पाहिजे. आणि असे करत राहणार तेव्हाच आपला जन्म पुढे जाऊन वैकुंठला होईल. नाही तर आपण इथेच येऊ शकतो, घरामध्ये पण जन्म घेऊ शकतो. जर का घरामध्ये आसक्ती आहे, बायका मुलांमध्ये आसक्ती आहे, नातवांमध्ये आसक्ती आहे, तर वैकुंठ भेटणार नाही. खाण्यामध्ये आसक्ती आहे तरी वैकुंठ भेटणार. जर का तुमची एक गुलाबजाम पण खाण्याची इच्छा आहे तरी तुम्हाला इथेच जन्म घ्यावा लागेल ते खाण्यासाठी. बघा, म्हणून सांगतायत की जेव्हा आपण वय होत जाते ना, तसं आपण निरासक्त व्हायला पाहिजे. शास्त्र भागवत पुराणात सांगतात की 50 वर्षम वनम व्रजेत. आपल्या जीवनाचे 50 वर्ष झाले तर घरदार सोडा. काय सोडा? घरदार सोडा. तुमची बायको मुलांमध्ये आसक्ती राहील, नातवांमध्ये आसक्ती राहील, तर पुन्हा तिथंच येणार, घरातच जन्म घेणार. तुम्हाला वास्तविक भगवंताची प्राप्ती नाही होणार. तर याच्यासाठी काय सांगताय की 50 वर्ष झाले तर काय करा? वनमध्ये जा. वनमध्ये जा म्हणजे आता तर वन राहिले नाही. वनमध्ये जाऊन काय करायचं आहे? भक्ती करायची आहे. आता वन नाही उरले, सगळे काँक्रीटचे जंगल झाले. तसं कुठेतरी मंदिरमध्ये जा, तिथे सेवा द्या, माळा जप करा आणि जो येणारा पुढचा जीवन आहे तो सुधारा. आणि जर का 50, 60, 70 जर का घरातच राहिलो तर मग घरातच आसक्ती राहील. आपण बघतो की जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांची आसक्ती नातवांमध्ये होते. मग ते असेच त्या एखाद्या नातीच्या पोटी जन्माला येतील तिथेच घरामध्ये, त्यांना भगवंत प्राप्ती नाही होणार. आणि जर का हा जीवनात आपण भगवंत प्राप्ती नाही केली मग काय केलं? जर का जीवनात भगवंताची प्राप्ती नाही केली मग काय केलं? मग आज सांगतात ना, जन्माला हेला पाणी वाहत वाहत मेला. मग असंच होऊन जाईल आपलं. फक्त कष्ट करत राहिलो, खात पीत राहिलो, मजा मारत राहिलो आणि एक दिवस काय गेलं? चालले गेलो. थोडे दिवस कोणी नाव काढतो, नंतर ते पण विसरून जातात, अस्तित्व मिटून जातो. नंतर परत आपल्याला कोणता तरी एक पुनर्जन्म घ्यावा लागतो. तर म्हणून शास्त्र सांगतायत
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, या चक्रातून मुक्त होण्यासाठी हा जीवन आहे. तर याच्यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. मोठ्या मोठ्या गाड्या बंगले घेण्यामध्ये सुख ऐश्वर्य याचं जीवन कसं मी जगेल याच्यामध्ये वेळ वाया घालू नका. पहिले ऋषीमुनी बुद्धिमान होते, त्यांच्याकडे एवढ्या योग शक्ती होत्या, पण तरी तुम्ही कधी ऐकलं या ऋषींनी फार मोठ्या इमारत तयार केली त्यामध्ये राहत होते? ऐकलं आपण कधी? ग्रंथांमध्ये वाचलं का? नाही. कुठे राहायचे ते? कुटिया, छोटीशी एखाद कुटिया राहायची, त्यामध्ये ते जीवन जगायचे. पण काय करायचे ते सगळे? तपस्या करायचे. आजकाल आपण काही तपस्या नाही करत, काहीच तपस्या नाही करत. सांगतात की ब्रह्म मुहूर्त मध्ये उठलं पाहिजे. कोण उठतं सांगा? ब्रह्म मुहूर्त. ब्रह्म मुहूर्त म्हणजे किती वेळ? 5 वाजता नाही, 3:30 वाजेपासून. 3:30 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत काय असतो? ब्रह्म मुहूर्त. यामध्ये उठलं पाहिजे. आणि जो ब्रह्म मुहूर्त मध्ये उठत नाही तो उठण्याच्या पहिलेच पाप चालू करतो. बघा, आपण लेट उठतो तर ते लेट उठणंच मोठं पाप आहे, तर तिथून आपला चालू होतो काउंटडाऊन. बघा, तर एक मनुष्य आहे, आपण मनुष्य आहे तर आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे, तपस्या केली पाहिजे. गीतामध्ये भगवान सांगतात यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम. यज्ञ करणं, दान देणं, तपस्या करणं ह्या गोष्टी कधी सोडल्या पाहिजे. आणि आता काय झालं, ह्या गोष्टी विसरून गेलो. आपल्याला दान करणं माहिती नाही आहे, आपल्याला तपस्या करणं माहिती नाही आहे, आपण सगळ्या विसरून गेलो. आता कोणी दान करतं का? ऐकलं तुम्ही कोणी दान करतं? नाही करत. आपण काय करतो, कोणाला पाठवतो, जा बाजारातून सब्जी घेऊन या, टमाटे बटाटे घेऊन या. सब्जीवाला अजिबात चालणार नाही, ही नोट फाटलेली नोट आहे. अजून 2-3 दुकानामध्ये दाखवतो आपण, तिथे जाऊन या, ते पण घेत नाही. मग काय करतो आपण? काय करतो? जा तो मंदिर येईल, त्या मंदिरमध्ये काय करा? दान करा. आपली ही भावना आहे. काय भावना? आपले ही भावना आहे. बघा, जी गोष्ट दुकानवाल्याला पण चालत नाही ती गोष्ट आपण कोणाला देतो? भगवंताला देतो. बघा, असं सांगतात की भगवंत सगळ्यात प्रिय आहेत आणि सगळ्यात प्रिय गोष्ट आपण भगवंतांना दिली पाहिजे. आणि आजची परिस्थिती काय आहे? सगळ्यात तुच्छ गोष्टी आपण कोणाला देतो? भगवंतांना देतो. असं असतात, काही काही व्यक्ती फोन करतात, हरे कृष्णा, आम्हाला काय करायचंय? मंदिरला दान द्यायचं आहे. आमच्या घरामध्ये 10 वर्ष झाले, सोफा जुना झालेला आहे, खुर्च्या जुन्या झालेल्या आहेत, त्या आम्हाला मंदिरला दान द्यायचं आहे. बघा, आपण काय करतो? म्हणजे ही भावना आहे. म्हणजे असं आपण समजत नाही की भगवान कोण आहे, माझे प्रिय आहे, की नाही मी नवीन गोष्टी देईल, भले एक खुर्ची देईल पण काय करेल? नवीन देईल. तर आजकालची ही परिस्थिती आहे. दानची भावना आपल्या, आणि आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तर फारच कमी झालेली आहे. आपण सगळे स्वार्थी झालेले आहेत. आपल्याला काय वाटतं की नाही सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठीच करतो. आपण जास्त कमवतो, पण जर का आपल्याला 2 भाकरी खायच्या आहेत आणि जर का आपण 10 भाकरीचं कमवत आहे आणि जर का जो अनावश्यक आहे तर त्या आपण भगवंतांना देत नाही, मग काय करतो? आपल्या इच्छा वाढवतो. नाही मी आता हे आणेल घरामध्ये, ते आणेल, आणि आपण तो वेस्ट करून टाकतो. जी लक्ष्मी भगवंताच्या सेवेमध्ये लागणार होते ती आपण आपल्या सेवेमध्ये लावतो. आणि जर का सांगतायत की जर का तुम्ही लक्ष्मीला भगवान नारायणच्या सेवेमध्ये नाही लावले तर तीच लक्ष्मी काय बनून जाते? दुर्गा बनून जाते. आणि दुर्गाच्या हातामध्ये काय आहे? त्रिशूळ आहे. मग ते त्रिशूळने आपल्याला दुःख देत असते. आणि म्हणून जर का आपण आपल्या संपत्तीचा वापर भगवंताच्या सेवेमध्ये नाही लावला तर अशी संपत्ती काय होऊन जाते? आपल्या दुःखचा कारण बनते. म्हणून
आपल्याला लक्ष्मी पाहिजे तर कोणाची सेवा करावी लागेल? नारायणची सेवा करावी लागेल. लक्ष्मी नारायण. नुसती लक्ष्मी आपल्याला भेटून आपण सुखी होणार नाही. नुसती लक्ष्मी कोण कोण मागत होता? रावण. रावणला काय पाहिजे होते? रावणला कोण पाहिजे होते? सीता. सीता कोण आहे? लक्ष्मी आहे. आणि राम नव्हते पाहिजे त्यांना. रावणला फक्त सीता पाहिजे होते. मग काय झालं? त्याचं काय झालं? त्याचा पूर्ण विनाश झाला. तर अशी गोष्ट आहे. जर का आपण नुसती लक्ष्मीला मागत आहे, नाही पैसे यायला पाहिजे, कसे कसे पैसे यायला पाहिजे, बाकी भगवंताची सेवा बिवा काही भाव आहेच नाही. मग असे जर का लक्ष्मी आली पण ती लक्ष्मी दुर्गाच्या रूपात येते. दुर्गाच्या रूपात येते आणि ती लक्ष्मीच आपल्याला पूर्ण काय करते? नष्ट करून टाकते. आणि जर का लक्ष्मी पण आपल्या घरामध्ये टिकवायची असेल तर घरामध्ये नारायणची सेवा केली पाहिजे. तेव्हा लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील, अन्यथा स्थिर राहणार. लक्ष्मीचं एक नाव चंचला आहे. काय आहे? चंचल नाही, चंचला. चंचला एका जागेवरती स्थिर राहत नाही. जर का तिला स्थिर ठेवायचं आहे तर तुम्हाला नारायणची सेवा करावी लागेल. हरे कृष्ण. तो आजचा जो श्लोक आहे तो कर्माचा विषय आहे. तर आपण बघितलं की कर्म फार महत्वाचे आहेत. कर्म समजणं. आणि ह्या मनुष्य जीवनामध्ये जर का आपण ह्या गोष्टीला समजत नाही तर आपलं जीवन व्यर्थ चाललं जाईल. तर आपलं जीवन व्यर्थ नाही चालला जायला पाहिजे आणि आपल्या जीवनाला दिशा मिळाली पाहिजे. याच्यासाठी आजचा जो विषय होता तुम्ही ऐकलं आणि तुम्ही विचार करा. तर आता आपल्याला करायचं काय आहे? कर्म करायचे, अकर्म करायचे, विकर्म करायचे, शास्त्रांच्या गोष्टीचं पालन करायचं, उल्लंघन करायचं, हे सगळे आपल्यावरती आहे. पण नंतर तुम्हाला मग त्याच्यानुसार फळ भेटेल. त्याच्यानुसार फळ भेटेल. शास्त्रात सांगताय स्मृती पुराणादि पांचरात्र की विधी विना एकांत की हरेर भक्ती उत्पाते व कल्पते. जर का तुम्ही हे विषय निषेधांचा उल्लंघन केला आणि भक्तीच्या नावावरती मनमाने तुम्ही भक्ती करत राहिले तर हे उत्पात माजवेल. जीवनामध्ये सुख मिळणार नाही. आणि आपण या मनुष्य जीवनामध्ये तामसिक सुख आणि राजसिक सुखसाठी प्रयत्न करायचे नाही आहेत. सात्विक सुखासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि सात्विक सुख हा सुख सत्संगामधून उत्पन्न होतो, भगवंताच्या सेवेमधून उत्पन्न होतो, साधूंच्या सेवेमधून हा सुख येतो. तर याच्यासाठी धार्मिक जीवन आहे. आणि जर का एक पारिवारिक जीवनामध्ये आपण आहेत तर पारिवारिक जीवनामध्ये आपण भगवंतांना केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. जर का आपण केंद्रबिंदू एक दुसऱ्यांना ठेवला, माझी संतुष्टी तुझी संतुष्टी, मग काय होईल? तो राजसिक सुख होऊन जातो आणि तो सुख सुरुवातीला सुख राहील, नंतर दुःख येईल किंवा विष होऊन जाईल. आणि आपण बघतो की नाही मला तर फार सुखी व्हायचं होतं पण मी दुःखी झालो. तर याच्यामुळे झालो कारण की हा राजसिक सुखाचा स्वभावच असा आहे की तो थोड्या क्षणासाठी असतो, जास्त वेळ टिकून राहत. आणि तुम्ही त्याच्यासाठी जर का जास्त प्रयत्न केला तर तो अजून कमी होत जातो. जसं की स्पॉन्ज आहे. स्पॉन्ज म्हणजे जर का तुम्ही स्पॉन्ज पाण्यामध्ये बुडवला, जर का त्याला हात लावला तरी त्याच्यातून काय येतो? पाणी येतो. अजून थोडं दाबला, अजून पाणी येतो. आणि दाबत गेलं तर नंतर जेवढं जास्त दाबणार तेवढा कमी पाणी येईल, आहे की नाही? तसं राजसिक सुख आहे. राजसिक सुख काय आहे? जर का तुम्ही सुरुवातीला केलं तर थोडं सुख भेटेल, अजून जास्त प्रयत्न केला तर अजून थोडं सुख भेटेल, अजून जर का त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करत गेले तर तो सुख काय होत जातो? नाही, कमी होत जातो. काय होत जातो? कमी होत जातो. आणि नंतर तुम्ही किती बी प्रयत्न केले तरी तो सुख वाढत नाही. आणि म्हणून बघायला पाहिजे की जर का आपण पारिवारिक जीवनामध्ये जर का आपण बघतो की स्त्री पुरुष आकर्षण, जर का ह्या सुखाला जर का आपण टॉप मोस्ट सुख समजतो तर हे आपलं वास्तविक भ्रम आहे. हा फार मोठा दुःख आहे. आणि जर का तुम्ही याच्यासाठी आणि समाजामध्ये काय याला कसा वाढवायचा याच्यासाठी प्रेरणा आहे. आणि शास्त्र काय सांगतो? हा सुख वाढत नाही, तो हा क्षणिक सुख आहे. यन मैथुनादी ग्रहमेधी सुखम हे तुच्छम. भागवत पुराणामध्ये सुख, या सुखाला काय सांगितलेलं आहे?
तुच्छ सांगितलेलं आहे. हा मोठा सुख नाही आहे. आणि हा सुख म्हणे असं आहे की जसं की खुजली कशी आपल्याला खाज येते की नाही, जेव्हा आपण खाज येतो तेव्हा काय वाटतं, सुख वाटतो की नाही. खाजवत गेलं का काय होत जातो, अजून जास्तच खाजवलं तर काय होतं, त्याच्यातून रक्त येतो आणि त्याच्यातून काय होतं, दुःख येतो. तर तसं हा सुख आहे. जर का आपण त्याच्यासाठी जास्त प्रयत्न केला तर नक्कीच आपण दुःखी होतो. आणि म्हणून शास्त्र सांगतो की तुम्ही राजसिक तामसिक सुख सोडा आणि भगवंताच्या सेवेमध्ये लागा. आणि ही सेवेतून जो सुख येतो हा सात्विक सुख आहे. आणि तुम्ही आताही सुखी राहू शकतात या सुखामुळे. आणि हा सुख कधी नष्ट होत नाही, हा सुख वाढतच जातो. आणि ह्या सुखामध्ये राहून पुढे एक चांगली स्थिती पण भेटते, वैकुंठ प्राप्ती होते. तर किती फायदा आहे आपला. तर आपण का नको प्रयत्न केलं पाहिजे या सुखासाठी. तर आपण सगळ्यांनी या सात्विक सुखाचा अभिलाषा ठेवली पाहिजे आणि आपण याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर हा आजच्या श्लोकचा निष्कर्ष आहे. हरे कृष्ण. तर आपण एका हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण करणार आहेत. करा हात वरती, जोरामध्ये बोलायचं आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अजून एक बार. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. कोणाचं काय प्रयत्न